त्यातून आहे पुण्यात ड्रग्ज केस घडली आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि काही तासातच पालिकेची अतिक्रमण विरोधी यंत्रणा कामाला लागली। त्यांनी धडाधड हातोडेही चालवले, पण या असल्या तकलादू, तोंड देखल्या आणि वेळकाढू कारवायांनी मूळ प्रश्न सुटणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे। धडाधड हातोडे पडतायत, खाकी वर्दीतले कर्मचारी भिंत पाडतायत, आजूबाजूला पोलिसांचा खडा पहार आहे आणि मीडियाचे कॅमेरे सगळं रेकॉर्ड करतायत। ही दृश्य आहेत पुण्याच्या रस्त्यावरील आणि ही कारवाई करणारे आहेत पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी। पुण्यातल्या L3 हॉटेलमध्ये काही मुलं ड्रग्ज घेत असल्याचे व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर महानगरपालिकेनं थेट हातोडेच उचलले। अर्थातच अवघ्या महाराष्ट्रात आपल्या शहराची बदनामी होतीये असली काही चिंता पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे असं वाटण्याचं कारण मुळीच नाहीये, कारण मुख्यमंत्र्यांनी कान टोचले आणि मग अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना हे अनधिकृत बांधकाम खुपलं। खरं म्हणजे ड्रग जिकडे सापडेल त्याच्यावर कठोर कारवाई पोलीस करतील आणि त्याच्या मेन जे पेडलर असतील, मेन जो सप्लायर असेल तिथपर्यंत पोलीस जातील आणि त्यांना बिलकुल सोडणार नाही। आणि ड्रग मुक्त मुंबई जसं आपण मुंबईमध्ये करतोय तसं ड्रग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशा प्रकारची सरकारची भूमिका। ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिव्हली कारवाई करते आहे। अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल। आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। जो कोणी याच्यामध्ये सापडेल, पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल। ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे, कारवाई तशीच सुरू राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये। एखादी घटना घडल्यानंतर कारवाई करण्यासाठी जागं होण्याची पुणे पालिकेची ही पहिली वेळ नाहीये आणि असला जातीवंत कारभार करणारी पुणे महानगरपालिका एकटीच सरकारी यंत्रणा नाहीये। मे 2024 मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग पडलं, 17 जणांचा जीव गेला। मग मुंबई महापालिकेनं अनधिकृत होर्डिंग्स हटवले। जून 2024 पुणे पोर्श अपघात प्रकरण, अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत गाडी चालवली, रस्त्यात अपघात झाला, 2 जणांचा जीव गेला। अल्पवयीन मुलांना दारू देणाऱ्या पब्सवर मग पोलिसांनी कारवाई सुरू केली। जून 2024 डोंबिवली MIDC स्फोट, अमुदान कंपनीतील स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आणि मग MIDCतील कंपन्या स्थलांतरित करण्याचे आदेश निघाले। जून 2024 पुणे ड्रग्ज सेवन प्रकरण, हॉटेलमध्ये तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि शहरातल्या रूफटॉप हॉटेल्स आणि पब्सवर कारवाई सुरू झाली। घटना घडल्यानंतरच कारवाईसाठी जागं व्हायचं हा अधिकाऱ्यांसाठी आणि यंत्रणांसाठी जणू नियम बनलाय। पुण्यातली ही पब सारखी घटना घडली की आपण पोलीस दल आणि एक्साईज डिपार्टमेंट यांना जबाबदार धरतो आणि ते साहजिक आहे, कारण ती त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे। पण त्याशिवायचे विभाग, महानगरपालिका, त्या महानगरपालिका अंतर्गत असलेला बांधकाम परवाना देणारा विभाग, त्या महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग राज्याचा, यांची काही जबाबदारी आहे की नाही? ती असतेच, परंतु नेहमी थातूरमातूर उत्तरं दिली जातात। विधिमंडळाच्या पटलावरती सुद्धा विरोधी पक्ष प्रश्न विचारतो, सरकारी पक्ष त्याला ठोकळेबाज उत्तर देतो। हे असं जे प्रतिक्रियावादी वागणं आहे ना, ते जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत काहीही होणार नाही। पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणात पहिली कारवाई झाली ती पोलिसांवर, पण पुण्यामध्ये भरमसाठ पब्सना परवानगी देणारे नेते आणि अधिकारी, या पब्सनं नियम धाब्यावर बसवले तरी त्यांना कारवाईपासून वाचवणारे मंत्री हे अजूनही पडद्याआडच आहेत आणि राहतीलही। पण या सगळ्यातून तुमच्या आमच्या समोर मात्र काही प्रश्न नक्की उपस्थित होत आहेत। अतिक्रमण तोडण्यासाठी पुणे महापालिका व्हिडिओ बाहेर यायचा मुहूर्त पाहत होती का? हॉटेलच्या बाहेरच्या 3 फूट उंच भिंती तोडून पुणे पालिका कुणाच्या डोळ्यात धूळफेक करते? यंत्रणांनी कारवाई सुरू करण्यासाठी नागरिकांनी काय सतत जीवच द्यायचे का? एखादी गोष्ट बेकायदेशीर आहे हे कळायला आणि कारवाईला जीव का जावे लागतात? ज्याचा पगार मिळतो ते काम करण्यासाठी मंत्र्यांच्या आदेशाची वाट का पाहता? सुरक्षित रस्ते आणि शांततापूर्ण वातावरण नागरिकांना पुरवणं हे तुमचं कर्तव्य नाहीये का? न्यायालयांनी झापल्याशिवाय आणि माध्यमांनी कान टोचल्याशिवाय तुम्ही काम करणार की नाही? कितीही चुका झाल्या, कितीही कामचुकारपणा केला आणि कितीही बेबंद वागलो तरी आपलं काही बिघडत नाही, आपली नोकरी काही जात नाही
आणि निलंबन झालं तरी पगारावर फार फरक पडत नाही हे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला पक्क माहित आहे आणि त्यामुळेच माध्यमं ओरडली काय किंवा लोक मेले काय यांना फरक पडणारच नाहीये। जोपर्यंत नोकरी धोक्यात येईल ही भीती नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवाची किंमत ही यंत्रणा करणारच नाही। राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।